करतोय. धन्यवाद सर. कोण जिंकलं? मॅन ऑफ द मॅच साठी नाव द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी नाव द्यायचं आहे आणि विनिंग टीमचं नाव सांगायचं आहे. आता झालेली विनिंग टीम. हाल ठीक. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे अल्पेश जोशी जॉन्डी. अल्पेश जोशी ठरला त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते आणि विनिंग टीम आहे एपी वॉरियर्स. ओके सर, धन्यवाद. अल्पेश जोशी यांचा दुसरं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आहे. त्यांना विनंती करतो की आपण त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि आमच्या तलाठी विभागाच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल आणि किशोर, आमचे क्रीडा समितीचे माजी संयोजक किशोर धोकटे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे आहे. प्रफुल्ल दाडवे, प्रफुल्ल दाडवे, प्रफुल्ल दाडवे. हो इकडे वरती या. प्रफुल्ल दाडवे. चला, दोन्ही संघाचा राखीव खेळाडू आहेत. 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्यात. कुणबी समाजोन्नती संघ मसला मुंबई, तालुका मसला, जिल्हा रायगड आयोजित आपण पाहतात कुणबी प्रीमियर लीग 2024 मात्र आपण पाहिलं तर शानदार आणि दमदार हे पर्व मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जशी स्पर्धा पुढे जाईल तसतसं सामन्यामध्ये मजा येणार आहे. यांचा हा दुसरा लगातार मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने आगेकूच करणारा संघ. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या लीग मॅचचे शेवटचे 3 सामने बाकी आहेत. सर्व संघ मालक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या सामने चालू करायचे आहेत. चला, मॅचला सुरुवात होईल. मॅचच्या दिशेने आपण पुन्हा पुनरागमन करूयात. एका बाजूला संघ जर आपण मैदानावरती पाहिला तर हिंदवी आणि एच.जे. सुपर टायगर्स याच्यामध्ये मॅच रंगणार आहेत. हिंदवी आतापर्यंत हिंदवीनं जिंकला 1 मॅच, 1 पराभवाच्या छायामध्ये गेला होता. एच.जे. सुपर टायगरनं आतापर्यंत 2 पैकी सरळ 2 मॅच जिंकलेल्या आहेत. मॅचमध्ये मजा येणार. पहिलाच बॉल अंपायर्स त्यावेळी इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त स्वरूपाची धावा आहेत ती मात्र मैदानावरती बहाल केली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती 1 रन. गोलंदाज मैदानावरती रेडी. ऋतिकचा बॉल आपण पाहिला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते जाळ्यामध्ये, अगदी फसवलं. बॅट्समॅन आउट. पहिला धक्का लागेल टीमला मैदानावरती. फलंदाज बाद गॉन. अल्पेश जोशी आपले एक पारितोषिक आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहेत. 500 रुपयाचं प्राइज आहे. अल्पेश जोशी जॉन्टी, दीपक नलावडे यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचं प्राइज तुम्हाला दिलं जाणार आहेत. फुलटच बॉलला मात्र कन्वर्ट करत असताना पाहायला मिळालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळाली. अगदी योग्य क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला
त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलं फिल्डिंगचा दर्जा मात्र पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिजे धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत त्या मात्र 2 रन. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटका दरम्यान पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती 2 आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न बॅकपटला गेले, स्लाइस केलं बॉलला, हलक्यानं चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 3च्या घरामध्ये. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाल्यात. मैदानावरती 3 रन आतापर्यंत मैदानावरती बनवले गेलेत ते मात्र 3. फुलटच बॉलला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बॉलला खळलं गेलाय. क्षेत्ररक्षक विकेटचा त्या ठिकाणी मात्र वेगाने चेंडूवरती पुढे त्यांना पाहायला मिळाला. बॉलला अडवलं गेलंय. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा मैदानावरती सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 4. 2 बॅट्समॅन संकेत आणि एका बाजूला आपण पर्यंत रतीश. भरत यांची विकेट मिळाली. भरत यांची विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव, दडपण, प्रेशर हे होतं त्या ठिकाणी दिलं जाईल. दीपक नलावडे येतील त्या ठिकाणी. येस, यावेळचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती नजर मारली तर संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 4. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. लास्ट बॉल, पहिल्या षटका दरम्यान शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहेत. धावफलकावरती धावा 4. ओव्हर द विकेट. फुलटच बॉलला मात्र मिडल ऑफ द बॅट खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक, ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार 6. काही जण उभे आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे अल्पेश जोशी जॉन्टी यांना 500 रुपयाचं प्राइस दिलं जात आहे. त्यामुळे थोडंसं कॅमेऱ्याच्या समोर जे उभे आहेत त्याने बाजूला उभे राहा. हां, कॅमेऱ्याच्या समोर उभे आहेत त्याने थोडंसं बाजूला व्हा. हां, सर्वजण दिसतील कॅमेरामध्ये. ओके. अल्पेश जोशी जॉन्टी यांना 500 रुपयाचं प्राइस आहे ते व्यासपीठावरती दिलं जात आहे. ऑन स्क्रीन ऑन दृश्य आपण पाहतायत या ठिकाणी 500 रुपयाचं प्राइस आहेत ते मात्र दिलं जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा मात्र मैदानावरती मिळालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 11. गोलंदाजी मार्क्सवरती आला तर राहुलला हुल द्यायचे आहेत समोर असलेल्या बॅट्समॅनला. पाहूयात राहुल हुल देणार की काय. आतापर्यंत विकेट मैदानावरती गमवावी लागली होती 1. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करायचा होता, मोठा पटका खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले. मिड ऑफ मध्ये होते. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या दिशेने आले. बॉलला फील्ड केलं. सिंगल मात्र मैदानावरती मिळाली. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लगावल्यात त्या मात्र 12 रन. 12 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. धावा करायच्या, धावा बनवायच्या आहेत. हिंदवी वर्सेस एच सुपर टायगर मध्ये सुरू असलेली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल पुन्हा चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॉलला खळलं गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पुढे येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळतात. चांगलं कलेक्शन आणि चांगलं थ्रो देखील मैदानावरती पाहायला मिळाला. 1 रन मैदानावरती मेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 रन. ओव्हर द विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल फटका खळला, हवेमध्ये खळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. जयचीची संधी आहे. कॅच कॅरी केला जाईल. फलंदाज बाद. आणखीन एक ब्रेक थ्रू मात्र मिळवून देण्यामध्ये यश लाभलं आहे. विकेट या ठिकाणी मात्र बाद होईल. संकेत बॅक टू दी पॅव्हेलियन.
सध्या मूड आलाय मैदानावरती सलगच्या 2 पैकी 2 मॅच जिंकणारा संघ आहे एजे सुपर टायगर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हिंदवीचा संघ आहेत ज्यानं एक मॅच जिंकलेत. एका मॅचमध्ये पराभवाच्या छायेमध्ये त्यांना जावं लागलेलं आहे. कदापि ही मॅच जिंकली तर सलग 2 पैकी 2 मॅच तेही जिंकू शकतायत. त्याच्यानंतर आणखीन रंगत वाढेल जिथे एनके वॉरियर्स आणि शिर्के 11चा संघ असेल. शिर्के 11नं एक मॅच जिंकलेला आहेत त्यामुळे तिथेही मजा येणार आहेत. 2 मॅचेस जिंकणारे 3 संघ होऊ शकत आहेत आणि कदापि या मॅचमध्ये संघ जिंकला एजे टायगर्स तर 3 मॅच जिंकू शकत आहेत. शावेलचा बॉल आपण पहिला अपील झालाय पंचांकडे. त्या ठिकाणी धावचीची संधी तर मैदानावरती आहे का तर फलंदाज मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आता दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या अगदी बाहेरच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळतात. धावचीच्या स्वरूपाने फात फलंदाज रनआउट गॉन. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेलची संधी आणखीन एक कॅच कॅरी केलंय. व्हॉट अ कॅच. रन झालेले आहेत आतापर्यंत 13. शेवटचा बॉल आहे. 13 ऑन स्कोर कार्ड. थांबवला एका बाजूला एजे वॉरियर्स सुपर टायगर संघाला. एजे सुपर टायगरचा संघ आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा संघ होता या ग्रुप सी मधून, परंतु या मॅच मध्ये त्यांना थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश लाभलंय. ते खास करून गोलंदाजी करणारा संघ हिंदवी संघाला परतण्याची संधी या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी. ओहो यावेळेचा बॉल ऑप्शनच्या तर खूपच बाहेर हाताळला. पंच बलटात प्रतिक्रिया कळवत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावपलक्यावरती नजर मारली तर धावसंख्या धावपलक्यावरती 14. रन 14. शेवटचा बॉल. आक्रमण शेवटच्या बॉलवरती करण्याचा प्रयत्न. बॉल खेळला गेलाय. चेंडू मात्र बिटवीन द गॅप निघून जाईल का तर यस डेफिनेटली निघून जाईल. क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडले आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. या चौकारानं धावपलक्यावरती धावा उभा. लक्ष आहे मैदानावरती 19 ऑन स्कोर कार्ड करायचे आहेत. 18 धावा तर मैदानावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 19 दुसऱ्या डावामध्ये बनवल्या जातील की नाही याची चर्चा मैदानावरती आपण करूयात. चला लगेचच मैदानावरती क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जोपर्यंत ब्रेक आहे तर ब्रेकमध्ये आपण एक संगीत ऐकूया आणि संगीतानंतर मैदानाच्या दिशेने घेऊया. डीजे हॅलो हॅलो
हॅलो. पुढील होणारा सामना टिंगरे मास्टर माइंड वर्सेस पूर्वा पॅथर्स या दोन्ही संघांना विनंती आहे की या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या ठिकाणी आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. हॅलो. नाणेफेकसाठी यायचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे. कर्णधार हॅलो. टिंगरे मास्टर माइंडचा कर्णधार विनंती आहे की या ठिकाणी यायचं आहे. आपल्या समोरील संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. कृपया लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. किरण. चला, एका बाजूला पॅरिस मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समॅन आहेत राहुल, जे नॉन स्ट्राईक एंडला सध्या उभे आहेत आणि गोलंदाजी मार्क्सवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मैदानावरती गोलंदाज झाले आहेत. राहुल आहे की ऋषी आहेत? ऋषी आहेत. पहिला बॉल यावेळी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती तोफाच्या नाणेफेक सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. महिला अध्यक्ष सन्माननीय खापरे मॅडम यांच्या हस्ते नाणेफेक चला नाणेफेक. चला इकडे बोला. कोण? चला नाणेफेक बघूया कोण होते आणि नाणेफेक कोणाच्या बाजूने जाते आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढील होणारा सामना आपण उडून घ्या. आपण उडून घेतोय काय? आता सुरू होणारा सामना आहे खामदेश्वर वर्सेस अरे ह्याच्यानंतर होणारा पुढे सामना हा मग नाणेफेक उडून झालेली आहे. खामदेश्वर 11 वर्सेस एसे कट्टर कुणबी या दोन्ही संघाच्या संघनायकांना तसेच खेळाडूंना विनंती आहे की या ठिकाणी आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण वेळ झालेला आहे. आपण वेळेचं बंधन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे म्हणून सर्वांना सहकार्य करायचं आहे. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी कारण की मॅच इम्पॉर्टंट आहेत. तिथे सन्मान सत्कार जितके इम्पॉर्टंट आहेत तितका मॅचही इम्पॉर्टंट आहेत. यूट्यूबला भरपूर जण पाहतायत त्यामुळे या सध्याच्या घडीला स्कोर सांगणंही तेवढं गरजेचं असणार आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 18. विजयासाठी एका धावेची गरज आहेत आणि आता रेसमध्ये मजा येणार आहेत. ग्रुप सी मध्ये बॅटल जास्त रंगणार आहेत कारण की सलग 2-2 मॅचेस जिंकणाऱ्यामध्ये नावाची चर्चा रंगेल. हिंदवी यांच्या देखील एच सुपर टायगर यांच्या देखील नावाची चर्चा 2 मॅचमध्ये जिंकणार आहे आणि यानंतर जो शेवटचा मॅच होईल ग्रुप सी मधून तिथे एनके वॉरियर्स आणि शिर्के 11 आहेत. कदापि शिर्के जिंकला मग शिर्के देखील 2 पैकी 2 मॅच जिंकणार आहेत. 3 पैकी 2 मग आणखीन मजा येईल. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर खेळला गेलाय फटका छान प्रकारे आणि मॅच मॅचला जिंकलाय हिंदवी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन हिंदवी संघ सलग पैकी 3 मॅच पैकी 2 मॅच त्याने देखील जिंकलेले आहेत त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन.
से कट्टर कुणबी. आता जास्त काही फरक नाही पडणार कारण की दोन्ही संघ आहेत. 2-2 मॅच दोघांनाही हरलेले आहेत. दोन्ही संघांना 2-2 मॅच पराभवाच्या छायेमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या लीग मध्ये आपलं अस्तित्व आणि ही लढाई पुढच्या येणाऱ्या सीझनसाठी फक्त आता महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे दोन संघ अशा मैदानावरती उतरलेले आहेत की दोन्ही संघ 2-2 मॅच पराभवाच्या छायामध्ये जात असताना पण त्याला पाहिलं आहेत. पण पुढच्या वर्षी काहीतरी एक वेगळं पण घेऊन यायचं त्या उमेदीनं आता मैदानावरती खेळेल तो खामदेश्वर 11 आणि SA कट्टर कुणबीचा जो संघ आहे तो मैदानावरती आपण पाहणार आहोत. हॅलो. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पाठवा. सामन्यामध्ये जो सामनावीर झाले त्यांनी लवकरात लवकर इकडे यावे. राहुल जायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि चालू असलेल्या मॅच मधला एक प्रतिनिधी पाठवा. खामदेश्वर 11 आणि SA कट्टर कुणबी आपला 12वा खेळाडू तो 12वा खेळाडू पाठवायचा आहे. राजेंद्र टॉस कोणी जिंकला? राजेंद्र. हॅलो. NK वॉरियर्स आणि शिर्के 11 टॉस साठी यायचं आहे. NK वॉरियर्स आणि शिर्के 11 यांनी टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. कॅप्टन्स. एक रन पहिल्या बॉलवरती घेतले गेलेले आहेत. SA कट्टर कुणबी संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय. खामदेश्वर 11चा संघ आहेत. विनंती आहेत 12वा खेळाडू पाठवा अन्यथा तुमच्या नावाची इथे नोंद होणार नाही. DBN लाईव्हला प्रक्षेपण सुरू आहेत. नावं पोहोचली जात नाहीत. भरपूर काही गोष्टीची अडचण निर्माण होत आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर फटका खाण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कलेक्शन केलं जाईल. एक रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न फेकी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाव सांगायचं आहे. राहुल यांनी स्टेजवरती यायचं आहे. राहुल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल यांनी स्टेजवरती यायचं आहे. गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा धाब्यामध्ये खेळला. फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतायत. रेस लागलायत आणि बाउंड्री लाईन जवळ नगदी बॉलला कव्हर केल्यात. 2 रन घेतल्यात. तिसऱ्या रनचा प्रयत्न फेकी खराब आहे. डायरेक्ट हिट मैदानावरती करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी खेळाडू आपल्या सुखरूप क्रीज मध्ये पोहोचले गेले आहेत. 3 रन मैदानावरती पुन्हा एकदा घेत असताना पाहायला मिळाले. NK वॉरियर्स आणि शिर्के 11 यांचा टॉस उडवण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे लवकरात लवकर. NK वॉरियर्स मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. चला राहुल जायचं मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते विनंती आहे. राहुल लगेच जा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्या. ओद विकेटने पुढचा बॉल. फटका दर्जेदार खेळलाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न फेकी झाला. डेंजर झोन कडे धावत होते परंतु पुन्हा एकदा मैदानावरती 2 रन आहेत. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 8. शिर्के 11 कर्णधार यांनी टॉस साठी यायचं लवकरात लवकर. हलक्याने चेंडूला पुन्हा कळलं गेलंय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. शिर्के 11चे कर्णधार यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. शेवटची लीग मॅच आहे तर त्यांनी कृपया यायचं आहे. या ठिकाणी ओवी भुवाड यांचं स्वागत आहे मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या 10. चेंडूचा खेळ संपला गेला 5. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत. शिर्के 11 आणि NK वॉरियर्स यांच्यातील या लीगचा शेवटचा सामना अटीतटीचा सामना असणार आहे आणि ग्रुपमधील 2 जे कोटले संघ आहेत ते डिसायडर सामना असणार आहे. मी आमच्या महिला मंडळाच्या सचिव तन्वीताई भोड यांना विनंती करतो की त्यांनी टॉस उडवायचा आहे त्यांचा. चला लास्ट बॉल शेवटचा बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. रन आहे 10. ओद विकेट.
शेवटचा बॉल फटका छान खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक रन मैदानावरती घेतलं राजेंद्र यांना पण पाहिलं त्या ठिकाणी झोन मध्ये फिल्डिंग करत असताना. एक ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा फलकावरती लगावल्यात त्यामात्र डबल फिगर मध्ये 11 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शेवटचे 1 षटक बाकी आहेत. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉन्ग. हॅलो यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल मैदानावरती कंप्लीट होईल. आता भरपूर काही गोष्टी नेट रन रेट वरती अवलंबून असणार आहेत. मग नेट रन रेट तुम्हाला DBN लाईव्हचं चॅनल ओपन करा, यूट्यूबला जा, आपल्या मोबाईलवरती DBN लाईव्ह या चॅनलला जा आणि ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही तिथे पाहू शकतात. आणि DBN लाईव्हला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा नेट रन रेट आहे तो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे. त्यामुळे मोबाईल ऑन करून आपण नेट रन रेट आपला कशा प्रकारे आहे ते पाहू शकणार आहात. अभिमध्ये खेळलाय बॉल पुन्हा मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चेंडू पाठीमागे चाललायत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मैदानावरती 2 रन या ठिकाणी यशस्वीरित्या मैदानावरती घेतल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे वाढत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 14 रन 14 ऑन स्कोर कार्ड. यावेळीचा बॉल फटका चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. पुढील बॉल यावेळचा बॉल फटका खेळला हवेमध्ये. पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आता सहज सोपा झेल मात्र धरतीला दान होताना पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं कॅच कॅरी केला. या बॉलवरती मात्र फलंदाज त्या ठिकाणी अगदी बाद होण्याच्या शक्यतेमध्ये होते परंतु त्या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षकाने मात्र जीवनदान दिलेलं आहे बॅटरला. पाहूयात त्याचा फायदा होईल का. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र चांगला फटका खेळला गेला. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स नाही डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 रन. एकोणीस धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय. मिसट्रामिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू 2 ते 3 खेळाडू जवळ येत आहेत. अखेरीस विकेट किपर जवळ आले. विकेट किपरनं चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज बाद होईल. डाव समाप्त झालाय 19 वरती आणि विजयासाठी लक्ष आहे मैदानावरती 20 धावेंचं.
जाऊयात मॅचच्या दिशेने, पुन्हा सामन्याच्या दिशेने आपण वळूयात, जिथे महत्वाचा मॅच सुरू आहे. 20 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. कुणबी समाजोन्नती संघ मसला मुंबई जिल्हा रायगड आयोजित आपण पाहतात कुणबी प्रीमियर लीग 2024चं पहिलं पर्व, दर्जेदार पर्व, दमदार पर्व, अविश्वसनीय पर्व आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अंपायर्स कळवतात अगदी नो बॉल. कमरेच्याही वरती चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळे पंचाने मात्र नो बॉल कळवला. पहिला बॉल नो आणि नो वरती आपण पाहिलं तर +1. एकूण 2 धाबा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 2 रनवरती. टार्गेट 20 आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 रन आले आहेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करायचा होता, स्लॉग हिट करायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाही झाला. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानावरती मात्र हाताळली गेली आणि धावफलकावरती धावा आहेत ते मात्र संघाच्या एकूण पुन्हा एकदा 2 वरती रोखल्या गेलेल्या आहेत. एक बॉलचा काही संपला, धावा धावफलकावरती 2 रन. मैदानावरती गोलंदाज रेडी असतील. पुन्हा एकदा विवेक यांचा बॉल, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वलटायत पाटील सर आमच्या दिशेने आणि दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 रन. धावफलकावरती लगावल्या गेल्यात आतापर्यंत 3 धावा. ओव्हर द विकेटने षटका दिला. पुढचा बॉल विवेक डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे आले, स्टेप आउट केलं, बॉलला उडवलं, फटका खेळला हवेमध्ये. कॅचच्या स्वरूपानं फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं बटन, विकेट डाऊन, गॉन. तयार राहायचं आहे. दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे हा सामना संपल्यावरती. लगेचच ग्रुप बी मधून शेवटचा मॅच, 6वा मॅच. टिंगरे मास्टर माइंड आणि पूर्वा पॅन्थर्स, आपण रेडी राहा. टिंगरे मास्टर साहेब तलवडे ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षांनी स्टेजवरती यायचं आहे. टिंगरे मास्टर माइंड आतापर्यंत 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर पूर्वा पॅन्थर्सनं आतापर्यंत 1 मॅच जिंकलेला आहेत. याही गोष्टीवरती चर्चा रंगणार आहेत. यावेळेचा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी सफरवरती. पंचांचा सिग्नल, पंचांच्या प्रतिक्रिया. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, 6 रन. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. विजयासाठी अजूनही विचार केला तर जवळपास 11 धाव्यांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. स्कोर कार्डवरती धावा आहेत 9. लेग बाहेरचा बॉल. अंपायर्स पुन्हा एकदा वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल कळवत आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 10 रन धावफलकावरती लगावल्यात आणि या विजयासाठी 10 रनची मैदानावरती गरज आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मैदानावरती विवेक. यावेळचा बॉल शॉर्ट बॉल, त्याला पाठीमागे खेळला क्षेत्ररक्षक नाही. चेंडू खाली झोन मध्ये निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार असरदार चौकार. ज्यासाठी 6 धावींची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी 6 धावींची गरज राहिलेली आहे. आता मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. डेफिनेटली विसावला जाईल. चांगला कॅच कॅरी केलं कौशलनं. फलंदाज बाद. विकेट डाऊन, गन. थँक्यू. विजयासाठी अजूनही विचार केला तर 6 धावींची गरज आहे. सुंदर असं संगीतमय वातावरण सध्या डीजेच्या माध्यमातून प्ले केलं जातं. डीजे चिराग मयूर यांच्या माध्यमातून. फटका हवेमध्ये खेळलाय. मिस्ट्रॉमिंग स्ट्रोक. अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन मैदानावरती घेतले गेलेत. आपल्या या ठिकाणी ॲडव्होकेट कासरुंग साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी अशोक भोड साहेब आणि सर्व कमिटी मेंबर्स करतील.
चांदी की डाल पर पाच रन 15 झालेले आहेत, 5ची गरज आहे आणि 6 बॉलचा केशेष आहे. त्यावेळी योगी यांना मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती आणलं गेलं आहे. पाहूयात योगी कशा प्रकारे गोलंदाजी करणार, इम्प्रेसिव्ह करणार की बॅटर समोरून इम्प्रेस करणार, याच्यावरती चर्चा आहे. 6 चेंडू विजयासाठी 5 रनची गरज. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल चेंडूला मात्र खेळले गेले आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होईल. विजयासाठी अजूनही विचार केला तर 5 बॉलचा केस शेष आहे. 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज आता मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. पाच बॉलचा केस शेष आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. गोलंदाज योगी एका वेगळ्या अँगलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. ऍक्शन देखील वेगळी आहे. समोरच्या दिशेने फटका खेळला गेला आहे. कौशल पुन्हा एकदा मात्र मैदानावरती येत आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावेची गरज आहे. कशा प्रकारे मॅच जाईल याच्यावरती चर्चेत. पुढील मॅच होईल टिंगरे मास्टर माइंड अगेन्स्ट पूर्वा पॅन्थर्स यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. अगदी त्या ग्रुप बी मध्ये देखील भरपूर साऱ्या लढती आहेत. 5 बॉलचा केशेष आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा मैदानावरती आपल्याला रेडी होताना पाहायला मिळत आहेत. या षटक्या दरम्यान 4 बॉल मध्ये तगदी 3 धावेची गरज असताना डॉट बॉल मैदानावरती आलेला आहे. मॅच मध्ये समीकरण चेंज झालेलं आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 3 रनची गरज आहे. एक चांगला बॉल पुन्हा एकदा योगी टाकतील का याच्यावरती चर्चा आहेत. मॅच मध्ये घेऊन येतील की काय याच्यावरती चर्चा रंगलेली आहे. 3 बॉलचा केस शेष आहे. 3 बॉल मध्ये विजयासाठी 3 रनची गरज आहे. तीन बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. योगी यावेळचा बॉल पाठीमागे खेळलाय. फटका लेंथ मिस केली, लेंथ चुकीची टाकली आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विनिंग स्ट्रोक, विनिंग चौकार पाहायला मिळाला. हा सामना जिंकलाय एस.ए. कट्टर कुणबी संघानं. जाता जाता गोड आठवणी अगदी त्यांच्या मात्र पाहायला मिळाला आणि खामदेश्वर 11 संघाला 3 पैकी सलग 3 मॅच पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेलं आहे. आपलाही प्रवास या ठिकाणी समाप्त. चला आता याच्यानंतरचा लीगचा सेकंडला सामना